पण हनुमानजीच्या दरबारात येऊन नतमस्तक होताना सगळ्या पिढ्या या हयात पिढीचं नाव घेतील की आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी केवढा ठेवा करून ठेवला. आणि याला म्हणतात उत्तमती उरे कीर्ती म्हणे एका मरणे तिसरे उत्तमचे उरे कीर्ती मागे. सुरत से कीरत बडी बिन पंख उड जाय. सुरत म्हणजे हे गुजरात मधले शहर नाही, बडोदा सुरत हे 3.5 हाताचं जे शरीर आहे याला सुरतच म्हणते. सुरत से कीरत बडी बिन पंख उड जाय. सुरत तो जाती रही कीरत कबू ना जाय. ही जाणार आहे. किती सांभाळण्याचा प्रयत्न करा, नाही कोरोना झाला तरी जाणार आहे. अस्ति जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षयते विनश्यति. ह्या 6 अवस्था ठरलेल्या आहे गुरुजी. ज्याचा जन्म झाला त्याचं अस्तित्व आहे, मग त्याच्यामध्ये वाढ होते, बदल होतो. बाळपणी शरीर असतं तसं तारुण्यात नसतं. आता कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन झाल्यामुळे आम्हाला बसावं लागतं, उभं राहता येत होतं. बाळपणी असतं शरीर तसं तारुण्यात नाही, आणि तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नाही. तुमचे अनुभव आहे. कोणाचंही बाळ असू द्या, 2 वर्ष वयाचं उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरपान, हातात खुळखुळ्या काजळ्याचा टिळा नवीन माणूस सुद्धा म्हणतो पिंट्या पप्पी दे बाळा. असं कोणी म्हणते का? आजोबा काय कायम घाईतच असता बा तुम्ही, काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग वावीला जा. अरे कुठली पप्पी? म्हातारी नाही तोंड पाहत पप्पी कुठली? कैसा विपरीत झाला तोची देह. तोची म्हणजे ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते त्या देहाकडे कोणी पाहत नाही. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. म्हणून सुरत तो जाती रही. हे तुमचे अनुभव आहे. अंधारात जा तर तुमची स्वतःची सावली तुम्हाला सहकार्य करीत नाही. बाकीचं जाऊ द्या. अंधेरे में छाया साथ नहीं देती और बुढ़ेपे में काया साथ नहीं देती और मरते समय धन की माया साथ नहीं राहणार आहे. म्हणून उत्तमाची उरे कीर्ती मागे. मी का सांगतो एवढं की या संबंधाने आणि पूर्णविराम याच्यात आहे. बाकी किती चांगलं काम बंगल्याचं करा तरी पूर्ण होत नाही. किती चांगला बांधा. बंगला बांधल्यानंतर कृष्णा महाराज मग वास्तुशांती, पंगत बसलेली अंगणात, घरमालक फिरतो, नामदेवराव फिरावं लागतं. बघू सावकाश जेव्हा नामदेवराव, पोटभर जेव्हा, लाजू नका नाना तात्या, लाजू नका रावसाहेब, काकासाहेब लाजू नका. मालक फिरतो आणि जेवणारा म्हणतो थांबा, काय एवढा पैसा होता मग पत्रा का टाकला, स्लाब का नाही होतला, याच्या नाकीनं वाली एकटा आवडलं 12 महिने, खालचं फुकटची बुंदी खाऊन सला त्याला द्या. त्याच्या पुढचं म्हणतं अजून एवढं चांगलं घर बांधलं, डबडं घेऊन उसात जातो, संडास का नाही बांधला, देवघर का नाही बांधला. अरे मेलो तरी पूर्ण होत नाही. त्याचं नाव घर आहे, अपूर्ण राहत नाही ते मंदिर आहे. पाया खोदला, चोथा झाला, भिंती झाल्या, शिखराचं काम झालं आणि ब्रह्मचारी आणून केशवबाबा कळस बसला की मंदिर पूर्ण झालं. देवळाच्या कामा कळसू पूर्ण विराम यामध्ये. विठ्ठल सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. निलेशजी केदार यांच्याच मध्ये आहे हे गाव नाही का? या आनंद आहे. धरिली जी होती चित्ती तिची डोळा दिसते. गावकऱ्यांनी जो संकल्प केला होता
ज्याच्यासाठी सगळे गाव झटलं, लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे, आणि ते कार्य पूर्ण झालं. धरी जी होती चित्ती त्याची डोळा दिसती. तुकोबारा म्हणतात, आले आवडीची फळ, आले आवडीची फळ, आले आवडीची त्याचं आडनाव आघाव आहे. थोडा आगाऊपणा करेल तर सांभाळून घ्या. आले आवडीची फळ, झाले कारण सकळ. हा आनंदाचा प्रसंग आहे. घाबरू नका, होईल तुमच्या पक्ष. हो माहिती, तुम्ही घाबरू नका असं म्हणतो. तिसरंच होऊन बसते मग. लाईट गेली आम्हालाही कळतं पण ते बाबा काय म्हणतील, बाबा काय म्हणतील. आणि बाबाच्याच घरी गेल्यावर बाबा काय करत, बाबांनी समजून घेतलं पाहिजे. विठ्ठला अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. पहिल्या चरणावर पहिला प्रश्न निर्माण होतो. तुकाराम महाराज पांडुरंगाचे एकनिष्ठ उपासक. आपण थोडा संदर्भ लक्षात घ्या. त्या त्या दैवतावर त्या त्या भक्ताची निश्चित श्रद्धा. एकदा संत तुलसीदासजींच्या पुढे भगवान श्रीकृष्ण आले, पण तुलसीदासजींनी नमस्कार केला नाही. भगवान श्रीकृष्णाला वाटलं या बुवानं ओळखलं नसत, म्हणून परिचय दिला. मी भगवान श्रीकृष्ण असशील मग, असशील मग म्हणजे देवा तू या स्वरूपामध्ये गोपिका पागल केल्या असतील, पण हा तुलसीदास तुला नमस्कार करणार नाही का? कहा कहो छबि आज की भले बने हो नाथ, तुलसी मस्तक तबन में धनुष बाण ले हात. मी पाया पडावं असं वाटतं का? रामाच्या रूपात लोटांगण घालील तुला. देव वापस गेला, राम रूपात आला. मुरली मुकुट दुराय के धनुष बाणले हात, तुलसी दास के कारण ब्रजनाथ भय रघु. ही एकनिष्ठ उपासना. एक तो तीर्थावळीचा प्रसंग डोळ्यापुढे आणा. ज्ञानोबा राय पांडुरंगाला म्हणाले, देवा मला तीर्थयात्रेला जायचंय. मग काय प्रासंगिक करार गाडीने नाही, तुमचा नामा फक्त सोबतीला द्या. नामा सोबतीला द्या म्हटल्याबरोबर पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. माऊली सगळे देईल, माझा नामा नाही देणार का? क्षणभर माझा नामा दिसला नाही तर पाण्याशिवाय मासातची माझी अवस्था होत असते. मला दुसरं काही नको देवा, फक्त नामा नेणार. हो नाही करता करता 6:45 होच म्हटलं. ते मला वाटलं मीच वेळ सांभाळतो, पण पिंपळवाडी आमच्या पुढे 2 पावलं होत. आधीच सुरू केलं. हुशार मंडळी.
ठीक आहे देवा. नामदेवराय आले. पांडुरंग म्हणाले, नामा तुला ज्ञानोबारायाच्या सोबत तीर्थयात्रेला जावं लागेल. बाळ डोळे केले नामदेवाने. किती वेळा सांगलं देवा तुम्हाला, वतन आमुची निरास पंढरी विठोबाचे घरी नांद नको सेवा करू ते निमित्त मनोभावाय प्रसाद स्वभाव देतो. नामा म्हणे आम्ही पायरीची चिरे वरी संत हिरे पाय देते. वैकुंठाशी आम्हा धारू नको हरी वास दे पंढरी सर्व काळ. अरे हो शांत हो बाबा, पण मी ज्यांच्या सोबत पाठवतो ते कोण आहे? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती आम्ही समजू शकतो, काळजी करू नका. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करी तसे आदर संगतीचा. ठीक आहे देवा, ठीक आहे. तुम्ही म्हणताय ना जातो, पण एका अटीवर. हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई तीर्थयात्रेत वाटेल त्या देवाच्या पाया पडतील, पण तुमचा नामा नाही पाया पडणार. का? माझं ठरलंय देवा, कटावरी कर नाही ज्या देवा. कमरेवर नाही, पाय विटेवर नाही, हा नामा त्याचं दर्शन घेणार नाही. कटावरीकर नाही ज्या देवाचे, नेघेने तयाचे दर्शन. याला म्हणतात एकनिष्ठ उपासना. अजून एक दोन प्रमाण देतो कृष्णा बुवा, प्रमाण देतो. मान तोडावया करशस्त्रांचे, कठीण बहुतांचे उभारिले, तरी न वदे न वदे न वदे आन. हे नामदेवरायचं प्रमाण आहे. रस्त्याने जात असताना सशस्त्र गुंडांची टोळी आम्हाला आडवी झाली, तलवारी दाखवल्या, सांगितलं विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं नाव घ्या, नाही घेणार. मुडकं तोडू तरी चालेल. मान तोडावया करशस्त्रांचे, कठीण बहुतांचे उभारिले, तरी न वदे न वदे न वदे आन आन काही या विठ्ठला वाचून. अजून एक प्रमाण. ब्रह्मदेवाशी झाल्या भेटी, तोही वदेल ऐशा गोष्टी. जर ब्रह्मदेव रस्त्यात भेटला तो म्हणाल विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं भजन करा, तर आम्ही म्हणू याचे चारही डोके फिरले. ब्रह्मदेवाशी झाल्या भेटी, तोही वदेल ऐशा गोष्टी, तरी चळला प्रोटी निभ्रांत जाणार. मग आमचा विठ्ठल प्रचंड, आमचा
प्रचंड इतर देवाचे न पाहू तोंड, आम्ही विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं तोंड पाहणार नाही. ही सगळी प्रमाणं लक्षात ठेवा. एक कंजूस होता, तिकडची गोष्ट सांगतो बाबा, इकडे कीर्तन करायचं आपल्याला. बरं का डेपे साहेब, कंजूस मक्खी चूस म्हणजे तुपाच्या वाटीत नाही, कढीच्या वाटीत जरी माशी पडली तरी ते माशी तशी फेकत नव्हतं. आता फार महाग आहे का कढी? कढीतून माशी काढायचं, चष्मा लावून माशीकडे बघायचं, हिला किती कढी चिकटली, आणि तिच्यापासून व्याजासह कढी वसूल करून मग माशी फेकायचं. म्हणजे माशी चोखून चोथा करून माशीला फेकणे, याला मक्खी चूस. म्हणजे कळलं तुम्हाला. नुसत्या हातानं कावळा न मारणे. जेवता जेवता वरण भात खाताना जर कावळ्या आला, त्याला प्रश्न पडायचा, जर आपण खडा फेकून मारला कावळ्याला तर त्याच्यापर्यंत हाताला चिकटलेली भाताची शीत जाईल, आणि कावळ्याला भात खाऊ घातल्याचा कलंक माझ्या उदार कुळाला लागल. याला म्हणतात नुसत्या हातानं कावळ्यानं मारणे. असं कंजूस पहिल्यांदा पंढरपूरला गेलं, जवळजवळ 80 वर्षाच्या वयात पहिल्यांदा आयुष्यात पंढरपूरला गेलं. मग पांडुरंगानं ठरवलं, कृष्णाबुवा याची परीक्षा ठरवली घ्यायची आपण. चंद्रभागेच्या वाळवंटात आंघोळ झाल्यावर पांडुरंग वासुदेवाच्या रूपात आले. हे टावेलने अंग पुसत होतं. वासुदेवाच्या रूपातल्या पांडुरंगानं सुरू केलं. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजोरीच्या खंडोबाला, देहू गावच्या तुकारामाला, पंढरीच्या पांडुरंगाला, जाळा वाचून कर नाही, माया वाचून कामापुरत आपल्याकडे धंदा आहे ना तो. काय पाहिजे काही नाही, एक पैसा. वासुदेव म्हणला आता नया पैशाचं दान न करता 80 वर्ष जगलं ते साध्या डोक्याचं असेल का? तुम्ही डोकं चालवा. तुम्हाला वासुदेवा पहिल्यांदा पंढरपूरला आलो, अनुभवी वारकऱ्यांनी सांगितलं की पंढरपूरला जाता जा, पण ते चंद्रभागेच्या वाळवंटात चोऱ्या होतात, पैसा नेऊ नको. म्हणून मी नया पैसा आणला नाही, टावेल चड्डीवर आलो. तुम्हाला पैसा पाहिजे तर खोलीवर या, खोलीवर. वासुदेव म्हणला ठीक आहे बाबा, खोलीवर येतो. गेला वासुदेव गर्दीत निघून हा खोलीवर आला. आतून कडी लावली, कपडे बदलू लागला आणि मनात म्हणतोय, मूर्ख दिसला वासुदेव. पंढरपुरात मठ किती, मजले किती, खोल्या किती, निदान विचारायचं कोण्या धर्मशाळेत, कोणत्या मजल्यावर, किती नंबरच्या खोलीत. मूर्ख दिसला म्हणला वासुदेव. एवढ्यात बाहेरून दरवाजावर थाप पडली, आणि जसं दार उघडलं, आळंदीच्या ज्ञानोबाला, तुम्ही म्हणला की खोलीवर या. अरे मी सहज म्हणलं, मग मी सहजच आलो, पैसा काढा. हा म्हणला वासुदेवा आल्या आल्या पैसे मोजले, 350 रुपये भरले, आणि जायला तेवढीच तिकीट आहे. कंडक्टर 1 रुपया कमी असला तर तिकीट देत नाही, म्हणून तिकिटाची अडचण येणार आहे. मग काय करू? काही नाही, गावला या, देऊ तुमचा पैसा. वासुदेव म्हणला ठीक आहे, तिकिटाची अडचण आहे ना, मी गावला येतो. वासुदेव गेल्यावर हा म्हणला मूर्ख दिसला वासुदेव. 350 जाण्याचे, मते मामान 350 येण्याचे, 700 रुपयाचा तिकीट खर्च करून नया पैशाच्या दानाला कोणी येईल का? मूर्खातला मूर्ख. मग यानं घाई बाजार केला. नामदेवा, घोंगड्या, बांगड्या, ते तुम्हाला चांगलं पाठ आहे, खुळखुळा, गोपीचंदन, बुक्का, आणि लक्झरी बस पकडली. कृष्णाबुवा 8 तासात घरी आला. निलेश भाऊ बायकोला वाटलं जन्मात कधी पंढरीला गेलं नाही, 80 वर्षाच्या वयात पहिल्यांदा गेलं, म्हणून बिचारीनं पाठ मांडला. गरम पाणी बादली भर याचे पाय धुवायला. पाय धुवून झाल्यावर मग आज सगळे सोडला बाजार. बायको सहज म्हणली, कशी काय झाली वारी? चांगली झाली. काही नवल विशेष? हा विशेष घडलं म्हणला. वासुदेव आलता वाळवंटा, पैसा मागत होता. मग मी देतोय त्याला पैसा. खोलीवर म्हटलं, ते खोलीवर आलं. मग रसायला तिकिटात कमी पडते. मग म्हणलं मी गावाला या. मग तो म्हणला गावाला येतो. मग काय तुझं डोकं फिरलं का? 350 येण्याचे, 350 जाण्याचे, 700 रुपये खर्च करून मूर्खातला मूर्ख तरी येईल का कोणी?
बायको घरातून म्हणली अंगणात कोण आलं? तेच होत. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला हाच लागलाय पंढरपुरापासून. आता एकच उपाय आहे म्हणला, मी मरायचा नाटक करतो, तू रडायचा नाटक कर. मग काय डेड बॉडी पासून घेतला पैसा काही निघून झालं. हे धाडकन कोसळलं, नाटकीच होत. आणि बायकोनं रडायला सुरुवात केली, जोरात रडू लागली. सगळा समाज जमा झाला. नाकाला कापूस लावायचे लोक तर हे कापूस उडू देत नव्हतं. कापूस उडला तर पैसा जातो. बायको अशी नाटकी होती, कधी पंढरपूरला नाही गेले आणि पहिल्यांदा गेले, आल्या आल्या मेले. लोक म्हणले याला म्हणतात नशीब. अरे जन्म गेला वाऱ्या करता करता, पण असं बरं. आणि तो वासुदेव अंगणात पाहिला आणि विचारलं ग्रामस्थाने, कुठल्या आपण? पंढरपूर. तिकडे कुठं? मालकाकडे. त्यासाठी पैसा देतो म्हणला मालक. पैसा तो मेला. आता होता घेऊ अटॅक आला. अटॅक वाईट झालं म्हणला. आता ज्याच्या नावावर मी इथपर्यंत आलो, अंतयात्रा उरकल्याशिवाय कसा जाऊ म्हणला वासुदेव. हे डेड बॉडीला कळालं, हे पेटवल्याशिवाय जात नाही. आणि जिवंत आव म्हणा तर पैसा जातो. सगळी तयारी सुरू झाली. पाडी तापवणं सुरू, रडारड सुरू. याला बाहेर काढलं, गरम पाण्यानं नाव घातलं. चटका बसला तरी हुस म्हणे ना, पैसा जातो. चौघानं खांद्यावर घेतलं. वेळ कधी आहे ना, एकच तास आहे. घेतलं, उरकलं, चाललंय. सगळी प्रेत यात्रा वासुदेव प्रेत यात्रेत भगुरी गुरुजी. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला वासुदेव. याला चितेवर ठेवलं तरी म्हणे ना मी जिवंत आहे म्हणून. अग्नी पेटवला, जाळ झाला. तेव्हा ते पेटणारं नाही घाबरलं, वासुदेवच घाबरला. देवाला वाटलं मरतय ले. वाळवंटापासून मागे लागलेलं काय एका पैशानी मरतो, माझा पैसा सुटला. तो म्हणला ह्याही पठ्ठ्या उठला. ज्ञानोबाराय दृष्टांत देतात, एकोत्तराची वाडी जळते आगी घाली ती उडी. एका नया पैशासाठी पेटत्या आगीत उडी घालतात. एवढं ज्याचं धनावर प्रेम असतं, आम्हा नारायण पैसा लोभ्या आवडे धन, आम्हा नारायण पैशा परी. पतिव्रता नेणे अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी बनी. तसं अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. एका वाचून त्या पांडुरंगाशिवाय दुसऱ्याची स्तुती करणं आम्हाला ब्रह्महत्येसारखं पाप आहे असं म्हणणारे संत. एवढंच नाही, एका विठ्ठला वाचून न करू आणि का भजन. एका विठ्ठलाशिवाय आम्ही दुसऱ्याचं भजन करणार नाही. एवढंच नाही, विठ्ठलाशिवाय दुसऱ्याला शरण जाणार नाही. तुझा शरणागत शरण,
शरणागत शरण जाऊ आणि कासी, तुका म्हणे लाज कवना हे का नेनसी. असं साक्षात पांडुरंगाला म्हणणारे तुकोबार आहे की तुझा शरणागत भक्त दुसऱ्याला शरण गेला तर कमीपणा तुझा आहे असं पांडुरंगाजवळ म्हणतात. आणि इथं शरणागत शरण जाऊ आणि कासी, तुका म्हणे लाज कवना असं पांडुरंगाला सांगतात. आणि इथं हनुमंताला शरण जातात. मी सुरुवात करताना बोललो होतो पहिल्या चरणावर पहिला प्रश्न विठ्ठल. याचं कारण आहे हनुमानजी हे संत आहे. कितीतरी प्रमाण याच्यावर सांगता येतील. हनुमानजी जेव्हा लंकेत गेले ना, लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून मंदिर वाटायचं, मंदिर, आणि मंदिर समजून हनुमानजी आत प्रवेश करायचे. तात मल्लयुद्ध, मांस भक्षण, मदिरा प्राशन हे दृश्य पाहून वापस यायचे. मंदिर मंदिर प्रति करी शोधा, एक जहात अगणित जोधा. असे जवळजवळ पहाटेपर्यंत फिरले हनुमानजी लंकेत सीतेच्या शोधार्थ. पहाटेपर्यंत पहाट झाली, एक घर असं दिसलं लंकेमध्ये, एकच घर टेपे गुरुजी. त्याच्या अंगणात तुळशीचं वृंदावन आणि भिंतीवर धनुष्य बाणाचं चित्र. हनुमानजीच्या लक्षात आलं, हा हबप आहे. आनंद झाला. जयाचे द्वारे तुळशी वृंदावन, धन्य ते सदन वैष्णवाचे. तुळशी वृंदावन पाहलं, आनंदाला पारावर नाही. पण हनुमानजीला शंकाही आली. मला फसवण्यासाठी रावण बाबांना नाटक तर केला नसेल. काही काही माणसं घरापेक्षा वृंदावनाला खर्च जास्त करतात. नाही थोडस हिरवीगार वटाई मोठा असतो, राधाकृष्णाचे फोटो असलेली स्टाईल लावून ते वृंदावन सजवल्या जातं. याच्यावरून आतमध्ये सगळे वारकरीच राहतात बंगल्यात, असं सुपीक डोकं चालवायचं नसते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. रामायुध अंकित ग्रह नवतुलसी का उन्नत रामचंद्र. आनंद झाला, मला आनंदच होत असेल. पण मनमयी तर्क करे कपिला तर्क सुरू झाला. मनमयी तर्क करे कपिला लंका निश्चर निकर निवासा इहा कहा सज्जन करबासा. सगळं नगर जर राक्षसांचं आहे, इथं हबप असलच कसा.
लंका निशिचर निकर निवासा, इहा कहा सज्जन कर बासा, मनमय तर्क करे कपिलागा, तेही समय विभीषण जागा. त्याच वेळेला विभीषणजीला जाग आली. अंगणात हनुमानजी आहे, आत विभीषण जागे झाले. पण जागे झाल्यावर तंबाखूला चुना मळला नाही. काही काही माणसं तयारीनं झोपतात. उशाखाली पुडी, चुन्याची डबी, उठून बसलं म्हणजे डोळे उघडत नाही. तंबाखू त्याला चुना, आणि चुना तंबाखू मळल्यावरती गोळी तोंडात टाकल्यावर डोळे उघडते. भगवंत म्हणे अर्जुना जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना. हनुमानजी जागे, विभीषणजी जागे झाले. ते रामाचं नाव घेत जागे झाले. राम राम ते सुमिरन केला. उठल्या उठल्या रामाचं भजन करतोय हे ऐकलं. हनुमानजीच्या आनंदाला पारावर नाही. अरे हा रामाचा भक्त आहे. जेव्हा दोघांचं मिलन झालं तर वाढवत नाही, तुम्हालाही ऐकत राहावं वाटतं, पण अभंगा करता सांगायचं. आणि तेव्हा विभीषणजी म्हणाले हनुमंता, मोर भरोस भासून हनुमंता. आज माझा विश्वास बसला की माझ्यावर श्रीरामाची कृपा झाली. कशावरून? राम कृपा बिनु मिल नाही संता. तुमच्यासारख्या संतांनी ब्रह्ममुहूर्तावर माझ्या घरी येऊन दर्शन दिलं म्हणजे माझ्यावर श्रीरामाची कृपा झाली. म्हणजे हनुमानजी संत आहे हे वैऱ्याच्या भावानेही कबूल केलं. विठ्ठल मग चरण का जातात? तर तुकोबारानं देवाकडे जी काही मागणी मागितली त्यात ही मागणी आहे. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही माग याची देगा लोटा, याची देगा पांडुरंगा. आणि तिसऱ्या चरणामध्ये म्हणत असतील देवा तर एक इच्छा आहे. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. संतांना लोटांगण घालताना मला लाज वाटू देऊ नका. हेची देगा पांडुरंगा. आणि हनुमानजी संत आहे आणि म्हणून शरण शरण जिहानो
शरणजी हनुमंता. हनुमानजी, कृष्ण बाबा, जर रामायणातून हनुमंत वजा केले तर वर्तमानपत्र. हनुमानजी हे रामायणाचं सौंदर्य आहे. म्हणून थोडा एक विचार करा, बाकीच्या कांडाला जी नावं आहे त्या संदर्भाने आहे. बाललीला झाल्या ते बालकांड, अयोध्येत वास्तव्य अयोध्याकांड, अरण्यात गेले अरण्याकांड, लंकेच्या सानिध्यात लंकाकांड, शेवट उत्तराकांड, त्या वालीच्या नगराच्या संबंधाने किष्किंधाकांड. पण हनुमानजीची कर्तबगारी ज्या कांडात आहे त्याचं नाव हनुमान कांड नाही, सुंदरकांड. थोडासा विचार करा, कारण हे सौंदर्य आहे. अख्ख्या रामायणाचं सौंदर्य म्हणजे हनुमानजी आहे, म्हणून त्याला नाव दिलं सुंदरकांड. पाव दियो चलने फिरने को, हात दियो हरि कृत्य करायो, कान दियो सुने हरि के यश, जीभ दियो हरि के गुण गायो. हे प्रत्येक इंद्रियाचं ते वाढत चाललं हो. आम्हाला 1.5 वर्षापासून कीर्तन नाही, त्यामुळे सोडूच वाटत नाही. आज बरेच बाबा बसले घरी. सगळ्यात मोठी फजिती कोरोना काळात झाली असेल तर बुवा लोकांची. त्याचं कारण सांगतो. एकाही बुवाला बाजार भाव माहिती नव्हते. तेल काय भाव, साखर काय भाव, दुसऱ्याच्याच घरी भाव. 1.5 वर्षात कळला भाव. कळलं. प्रत्येक इंद्रियाचा आणि कार्य सांगताना ही शब्द आहेत. पाव दियो चलने फिरने को, हात दियो हरि कृत्य करायो. पाय दिले चालता येतात, हात दिल्यामुळे काम करता येतं. हे सरळ सरळ अर्थ आहे. पाव दियो चलने फिरने को, हात दियो हरि कृत्य करायो, कान दियो सुने हरि के यश, जीभ दियो हरि के गुण गायो. पण नाक दियो मुख शोभतता करी, इथे शब्द तोच घातला. सगळ्या इंद्रियाचं सांगताना कानाने ऐकता येतं, डोळ्याने पाहता येतं, पायाने चालता येतं, हाताने काम करता येतं. पण नाकाचं वर्णन करताना नाक दियो मुख शोभतता करी, नाकानं शरीराला सौंदर्य प्राप्त झालं. तसं हनुमानजी हे रामायणाचं सौंदर्य आहे, म्हणून त्या कांडाला नाव सुंदरकांड आहे. सुंदरकांड. इथे काही ठिकाणी हा जी शब्द नाही, काही ठिकाणी पण गाथ्यामध्ये जी आहे. नाही शरण शरण हनुमंता. इथे बसलेल्या सर्वांना हा अभंग पाठ आहे. असा एकही इथे भाविक नाही की ज्याला अभंग पाठ नाही. आणि हा घेण्याचं कारण त्यांच्याबद्दलच कार्यक्रम आहे, त्यांचीच प्राण प्रतिष्ठा आहे, म्हणून हा अभंग मी निवडला. पण जी बऱ्याच ठिकाणी वारकरी फडकरी या जी शब्द घेतात. जीचा अर्थ महाराज होतो. जी म्हणजे महाराज. हा आदर दिला तुकोबारायांनी हनुमानजीला. शरण शरण जी. कुलवान घराण्यामध्ये जी म्हणण्याची पद्धत आहे. जे कुलवान घराणे आहे ना पूर्वीचे, बापानी जर हाक मारली तर बापही उद्धटपणे हाक नाही मारत, बापही आदरानेच बोलतो. कुलवान घराण्यातला बाप रावसाहेब, मग रावसाहेब म्हणणार जी. मग पुढचं काय असेल ते नंतर, पण हा आदर आहे. मुलांनी बापाला जीच म्हटलं पाहिजे त्यांनी हाक मारल्यानंतर. नाहीतर बापाचंही बोलणं आणि किती वेळेचा हाक मारो बाहेर आला का येतो ना, दम आहे का ना तुला, नाऱ्या म्हणतो. हा आदर साठी म्हणतो. जी हा आदर आहे. जीचा अर्थ महाराज होतो. जीचा अर्थ महाराज. तो जी नाही तुम्ही समजता, तो मी समजलो. तुम्हाला त्या सिनेमातल्या गाण्यातला जी आठवला. एक गाणं होतं जिजाजी, त्याच्यात 2 जी.
जिजाजी म्हणजे बहिणीच्या मिस्टरला जिजाजी म्हणतात हिंदीत. अवताडे पाटील ते जिजाजीचं गाणं होतं. या तुम्हाला पाठ आहे पण उलट ऐकण्याची इच्छा करताय. जिसके आगे जी आलं कुठं, जिसके आगे जी जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी हो मेरे जीजाजी. त्यातला हा जी नाही, डोक्यातून काढा. हा शरण शरण जी हा आदर आहे. जीचा अर्थ महाराज होतो. हे तुम्हाला पटत नसेल तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी गणेशाचं वर्णन करताना आदर दिला. बरोबर आपण गणितासारखं करू. गुरुजी कसं शिकवतात शाळेत, बस तसं समजायचं. शरण शरण जी आता पुढे हनुमंता शब्द आहे. हनुमान हे कोणत्याच ब्राह्मणानं ठेवलेलं नाव नाही. एकतर ज्यानं जीवनामध्ये मानाचं हनन केलेलं आहे त्याला म्हणतात हनुमान. गर्व नाही मन माही, किती कार्य प्रभूचं केलं तरी हात जोडून खाली मान घालून उभे आहे. ज्यानं मानाचं हनन केलं तो हनुमान. हनुमंत शब्दाचा अर्थ आहे ते सकाळी जन्माला आले बाबा, सूर्योदयाच्या वेळेला. जन्माला आल्या आल्या भूक लागली म्हणे. कशी काय लागली कुणाच नाही. अंजना माईला विचारलं, माँ मुझे भूक लगी है. तो माँ बोली जाओ बेटा पका हुआ फल खाओ. सहज बोलली आई. पिकलेलं फळ खा. यानं पूर्व दिशेकडे पाहिलं तर सूर्याचा उदय. याला वाटलं पिकलं ड्रायन फ्रूटच ते आपलं सफरचंदच. ते समजून धावले हनुमानजी. सूर्याला गिळलं. हे प्रमाण आहे. प्रात समय रवी भक्षिणीयो तब तीन लोक भयो. अंधार पडला सगळ्याकडे सूर्य गेलं. अंधार पडला. सगळ्या तक्रारी इंद्रदेवाकडे गेल्या. मग इंद्र महाराज आले. त्यांनी वज्र फेकून मारलं. ते यांच्या हनवटीला लागलं म्हणून त्यांचं नाव हनुमंत पडलं. विठ्ठल शरण शरण जी हनुमंता. पुढे तुम्हा आलो रामदूता. रामदूत शब्दाचा दूत शब्दाचा अर्थ आहे संदेश वाहक. दूत म्हणजे काय, देशाची वार्ता इकडची तिकडे पोहोचवतो, तिकडची इकडे आणतो, त्याला देशदूत म्हणतात. राजाचा संदेश पोहोचवतो तो राजदूत. देवाचा संदेश पोहोचवतो तो देवदूत. हा रामाचा संदेश पोहोचवतो म्हणून रामदूत. सुटसुटीत सुटसुटीत तुम्ही कधीच विसरणार नाही हा अभंग. विठ्ठल आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही पहा रामाचा संदेश सीतामाईकडे, सीतामाईचा संदेश श्रीरामाकडे, रामाचा संदेश भरताकडे, भरताचा संदेश श्रीरामाकडे. हे जीवनभर ज्याने कार्य केलं ते हनुमानजी म्हणून रामदूता. नाही तर रामचंद्रजी वापस येतात का नाही. रामचंद्र प्रभू वापस आल्यावर ते इकडेच थांबले भारद्वाजजीच्या आश्रमात आणि हनुमानजीवर एक कामगिरी दिली. हनुमान जी प्रभु, लोग कहते हैं कि भरत सौतेला भाई लेकिन सख्य से ज्यादा प्यार करता है. तो एक काम करना, वो नंदीग्राम में है, उनको कहो कि तुम्हारे भाई रामचंद्र आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. लेकिन क्या भगवान, संदेश देते समय सावधानी से, ज्यादा खुशी से मेरा भाई भरत प्राण छोड़ देगा. काय प्रेम असेल लक्षात घ्या. हे प्रसंग आपल्यासाठीच आहे. काही संबंध नसलेल्या मित्रासाठी आमचा लाखो रुपयाचा चुराडा चालतो आणि रक्ताचं नातं असलेल्या सख्या भावाच्या घशात वीजभऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी चालतात. इथे सावत्र भाऊ भरत तुमचा दादा 14व्या वर्षाचा, कारण यायलाच तयार नाही. खूप समजूत घातली. जाओ अयोध्या का राज संभाल, मुझमें क्या ताकत है भैया, कोई आधार दो म्हणून पादुका दिल्या.
त्या पादुका डोक्यावर घेतल्या भरतानं आणि सांगितलं, कान खोलकर सुनो भैया, 14वें साल के अंतिम दिन की सूर्यास्त तक मैं जिंदा रहूंगा. सूर्यास्त हुआ और आप नहीं आए तो समझ लेना भरत मर गया. सावत्र भाऊ. आणि म्हणून प्रभूला भीती होती, सावधगिरी. हनुमानजी येतात, भरतजीचं डोळे मिटून. एवढंच नाही, काही ठिकाणी उल्लेख आहे की सर्पणाचा ढीग रचून ठेवला स्वतःसाठी. सूर्यास्ताची वाट पाहत होता भरत आजच्या. आज दुपार होत आली, सूर्यास्त झाला की दादा आले नाही की उडी घालायची अग्नीत. म्हणून त्याकडे पाहून डोळ्याला धारा लागलेल्या चिंतन चालले आहे. सीताराम 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 कहे, जाय दीदी राखे राम ताई दीदी रहे. मागना आवाज आला, जय श्री राम. आप हनुमान जी? हाँ. किस कारण आए हो? कान खोलकर सुनो, आज दोपहर तक तुम्हारे भैया रामचंद्र अयोध्या में पधारने वाले हैं. याला म्हणतात संदेशवाहक. एवढं ऐकलं आणि भरत हनुमानजीच्या भोवताल नाचल्याचा उल्लेख आहे. भोवताल नाचला, पागल झाला, दंडवत घातला आणि रडू रडू सांगितलं, हनुमंता, हा संदेश ऐकण्यासाठी 14 वर्ष तपाला बसलोय. या संदेशाच्या मोबदल्यात काय देऊ तुम्हाला मारुती राया? काही नाही माझ्याकडे, काही नाही. पण एक सांगतो, माझा दादा आणि वहिनी सिंहासनावर बसतील, माझी माय कौशल्या आरती ओवाळल, सगळे प्रजाजन राम राजाचा जय जयकार करेल आणि ते राजा राणीचे रूप हा भरत डोळ्यानं पाहिल आणि दोन्हीचे दोन्ही बोकुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. संदेश इकडचा संदेश म्हणून रामदूत. आता हनुमानजी तसेच वापस जातात. प्रभुजी जल्दी चलो, मुझे स्वानुभव नहीं, मैं अंजना माँ का इकलौता बेटा, मुझे भाई नहीं, और भाई का प्यार कैसा होता है आज मैंने देखा है. जल्दी चलो, अगर आप विलंब करोगे तो भरत जिंदा नहीं मिलेगा. इकडचा संदेश इकडे, तिकडचा संदेश इकडे. ती मुद्रिका घेऊन जातात लंकेमध्ये. तेव्हा सीतामाईनं पहिला प्रश्न विचारला, कोण आहे तू? तेव्हा हेच उत्तर दिलं, रामदूत मैं मात जानकी. सच है? सच है मां. कैसा सच? सत्य शपथ करुणा निधान की. करुणा निधान शब्द का घातला? हे गुप्त संबोधन आहे. कौसल्या माई राघव म्हणायची रामाला आणि जानकी माई करुणा निधान. हे फक्त दोघालाच माहिती होतं, जानकीला आणि रामाला. करुणानिधान शब्द जानकीचं गुप्त संबोधन आहे. ती करुणानिधान म्हणायची. आणि मग सीतामाईला वाटलं हा खरंच रामाचा दूत आहे, कारण याला करुणानिधान शब्द कळला रामाकडून. म्हणून सत्य सतत करुणानिधान की रामदूतमय मात जानकी म्हणून शब्द आहे. संदेशवाहक. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. एकच लाईन व्हायची, बरोबर आहे. तुम्हा आलो रामदूता. त्यावेळेला हनुमानजी म्हणतात, तुकोबार आहे का? आम्ही तुमचा अधिकार ऐकलेला आहे. तुम्ही पांडुरंगाला सांगता, चाल या दंडवत घाली नारायणा, आपुल्या कल्याणा लागून या. तुमचं कल्याण करायचं असेल तर पांडुरंगा मला दंडवत घाल, एवढा अधिकार तुमचा. आणि 6 वाजल्यापासून शरण शरणजी शरण शरणजी. उद्देश काय?
आनंद किती जय. गावकऱ्यांनी काही कसर ठेवली नाही नामदेवराव. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं करावं तसं अख्खं गाव एकत्र ऐश्वर्यात कार्यक्रम. किती टाळकरी. मला तर असं वाटतं की चंद्रभागेच्या वाळवंटात पंढरपूरला चालला आपला कार्यक्रम. तरी वेळेतच सोडतो, काळजी करू नका. काही वेळ चुकू दिली नाही कृष्णा बुवा. कधी शरीर आहे ते तसं दुसरं संपलं. शरीर आहे त्याचा काही दोष नाही, चालतच. मी आधीच सांगतो बाबा, तुमचे काही नियम असेल तर पहा. मला उभं राहून जमत नाही, बसून कीर्तन करावं लागतं. झोपून करा महाराज तरी ऐकतो. एवढा आनंद असल्यावर अजून तुमच्या आशीर्वादानं 5-10 वर्ष जगायची इच्छा आहेच. यम जर आला तर मी सांगेल एक कीर्तन करू दे, मग नाही. वासना ती तुझ्याच ठीक आहे. बरेच आमचे महात्मे गेले हो, बरेच गेले. आज माझा 2-3 तासाचा तोच कार्यक्रम झाला तिकडे कोलेवाडीला. सोपानराव गोरडे, देवरामदादा दिघे, भास्करराव दिघे. 40 वर्ष मी त्यांच्याकडे मुक्काम करायचो. कीर्तन दादा पाटील केदार यांच्या स्मरणार्थ, पण मुक्काम बाबूरावजी आव्हाडकडे. ते गेले व कोरोनात. गेल्याबरोबर वयाचा विचार नाही, पण करून मिठी मारायची. आज नाही, आज नुसतं नमस्कार करावा लागला. शंकररावजी आव्हाड त्यांचे मंडळी, जे आमचे राहण्याचे घर, असं झालं की वाटतं आपल्या घरातलं कोणतरी गेलं. एवढं प्रेम केलंय त्यांनी विठ्ठला. इंगळे बाबा तर आता पाहता पाहता गेले. फार मोठी हानी आहे, परमार्थातली फार मोठी हानी आहे. तरी आता नवीन कीर्तनकार खूप झाले आणि चांगला कार्यक्रम करतात. आम्हाला स्वाभिमान आहे त्या सर्वांचा. पण ही जुनी मंडळी कमी वयात जाते त्याचं दुःख आहे. विठ्ठला शरण शरणाजी हनुमंतात तुम्हाला रामदूता. काय भक्तीच्या का वाटा माझं दहाव्या सुभटा. दुसरं एक कारण आहे बघू. समविषय आला की त्याच बाबतीत प्रश्न असतो. 2 शेतकरी एकत्रित येऊ द्या तर चर्चा पिका पाण्याची. कसं काय तुमच्याकडे पाऊस वगैरे. शेतकरी एकत्रित आले म्हणजे पिका पाण्याची चर्चा. 2 ड्रायव्हर इथले सोडून, ड्रायव्हर इथले चांगले, 2 ड्रायव्हर एकत्रित आले की चर्चा मालकाची असते. बाजारावर बाबत काही देते का दुसरं चहा पाणी. 2 विद्यार्थी एकत्रित आले की चर्चा अभ्यासाची असते. 2 राजकारणी एकत्रित येऊ द्या निलेश भाऊ, चर्चा राजकारणाची असते. तसं 2 भक्त एकत्रित आले. कोण? एक पांडुरंगाचा भक्त तुकाराम महाराज, एक रामाचा भक्त हनुमानजी. 2 भक्त एकत्रित आल्यामुळे चर्चा सुद्धा भक्तीची आहे. काय भक्तीच्या श्रीरामाचे भक्त आहे.
आणि तुकारामजी पांडुरंगाचे भक्त आहे. दोन भक्त एकत्रित आले म्हणून चर्चा ही भक्तीचीच आहे. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. आता व्याकरण दृष्ट्या अन्वय अर्थ म्हणतात त्याला. व्याकरण सरळ सरळ ठोकून देतो म्हणजे काही नाही. पद्यातलं गद्यात करणे, पद्यातलं गद्यात करणे म्हणजे वाक्य तयार करा, वाक्य तयार करा. आणि वाक्य तयार आता तुमच्या भाषेत सांगतो. ध्रुव पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. सर्वांना पाठ आहे अभंग. या साजणी संबोधन आहे. संबोधन आधी घ्यायचं आणि झाले क्रियापद आहे ते शेवटी लावायचं. हे साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले हे वाक्य तयार झालं. हे नाव पद्यातलं गद्यात. पद्यातलं गद्यात. हे साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले. झाले काही आपण तसं इथे सुभटा. तर मजा पहा अभंगातली. सुभटा हे संबोधन आहे. सुभटा. मग हे सुभटा भक्तीच्या वाटा काय त्यामध्ये दावाव्या हे क्रियापद आहे. दावाव्या म्हणजे वाक्य तयार झालं. आता याच्यावरून मग पुढं चालू वाटेल तसं डोकं चालवा पण वाक्य तयार करा. हे सुभटा भक्तीच्या वाटा काय त्यामध्ये दावाव्या. आता सुभटा हनुमानजीला म्हटलं आणि सुभटा अर्जुनाला म्हटलं. दोघच सुभट. सुभट म्हणजे काय? भट्ट वेगळा आणि भट वेगळा. तिथे ट लाट त्याला म्हणता भट्ट. म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या. भट्टच म्हणायचं, भट नाही म्हणायचं. म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या. आणि ते सुभट हा एक ट आहे. भट शब्दाचा अर्थ योद्धा होतो. योद्धा. आणि सु म्हणजे चांगला. सुभट म्हणजे चांगला योद्धा. चांगले योद्धे दोनच. एक अर्जुन एक हनुमान. तुम्हाला प्रमाण सापडलं असेल. भक्तीची या वाटा जे निघाले योगाची या वाटा जे निघाले का सुभटा त्या दुःखाचा दिसेल वाटा भागा आला. योगाच्या वाटा जे निघाले का सुभटा. ज्ञानेश्वर महाराज तिथे अर्जुनाला सुभटा म्हणतात. तुकाराम महाराज इथे हनुमानजीला सुभटा म्हणतात. ह्या पदव्या एवढ्या सोप्या नाही. अबपत कोणालाही पदवी मिळते. अर्ध्या वयापर्यंत केलं नंतर माळ घातली तरी हबप झालं. हबपला काय आता गटारी अमावस्या आहे तोपर्यंत ठीक आहे. पूर्वी 1.5 रुपयाला माळ भेटायची निलेश भाऊना. आठाण्याचं गोपीचंदन 2 रुपयात हबप. म्हणा सज्जना 2 रुपयात फक्त. जरी तुझं होणे आहे हरिभक्त तरी एक युक्ती आहे अति सोपी. गळा तुळशी माळा चंदन गोपी. झाला हबपला काय. तसं सुभट एवढी पदवी. काही काही पदव्या अशा एका युगात एकाला. पद्मश्रीच्या पुढचा कार्यक्रम आहे हा. एका युगात एकाला पदवी मिळाली. पुण्यश्लोक. पुण्यश्लोक पदवी एका युगात एकाला मिळालेली आहे. एका वर्षात नाही, एका युगात. एकाला हे कलियुग 4000 वर्ष 8000 वर्षाचं द्वापार. मग तिथून 12चं धरा 3 तिथून त्याच्या पुढचं धरा ते. इतक्या 1000 वर्षात एक पदवी एकाला. एक पदवी एकाला. पण पुण्यश्लोक पदवी नळ राजाला मिळाली ती सत्ययुगामध्ये. पुण्यश्लोक पदवी जनक राजाला मिळाली त्रेतायुगामध्ये. पुण्यश्लोक पदवी धर्मराजाला मिळाली द्वापार युगामध्ये. आणि पुण्यश्लोक म्हटलं जातं कलियुगात अहिल्यादेवी होळकर. एवढंच होतं ना. आता कोणी लावत ठोकून देत असेल तर वाचवा. पुण्यश्लोक नलो राजा, पुण्यश्लोक नलो राजा, पुण्यश्लोक विजयश्च, पुण्यश्लोक युधिष्ठिरः, पुण्यश्लोक जनार्दन. हा कोणी सापडलं नाही म्हणजे जनार्दन शब्द. 3च पदवी आहे 3 युगातल्या. तसं हे सुभट. सुभट अर्जुन. याचं कारण दोन्ही क्षेत्रात ज्यांनी मैदान गाजवलं. व्यावहारिक क्षेत्रामध्ये आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये. म्हणून सुभट. अर्जुन एकला. अर्जुन औक्षणी 11 न जिनेची काळी. तो संग्राम हरी जिंकला
तुआ संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचाचा ठावची फेरीला, पवारा तुआ केला गंधर्वासी म्हणून सुबट. आणि स्वर्गात गेल्यावर तिथे उर्वशी प्रसन्न झाली. तू नपुंसक होशील असा शाप स्वीकारला, पण ब्रह्मचर्याला कलंक लागू दिला नाही म्हणून सुबट. आणि तो शाप उपयोगाला पडला. अज्ञातवासात 1 वर्षे बृहन्नडाहून नाचकाम शिकवलं तो शाप, पण ब्रह्मचर्याला कलंक नाही लागू दिला म्हणून अर्जुनाला सुबट म्हटलं. तसं हनुमानजी सुबट लौकिक दृष्ट्या. जर हनुमानजी गदा घेऊन आले की पहिला इंद्रजित पळत जायचा त्याच्या चुलत्याजवळ. त्याचा चुलता कोण? कुंभकर्ण काका. चाचाजी, कारण इकडून आवाज द्यायचे नाही, जय श्रीराम. मग हे पळायचं. चाचाजी क्या भतीजे, भागो, बजरंग बली. सामान्य नाही. कुंभकर्ण इंद्रजित कर्ण इंद्रजित तेही चळचळ्या कापत म्हणून सुबट. पारमार्थिक दृष्ट्या यापासून सुटले 14 जण. शुक, भीष्म, हनुमान. चौथा कार्तिक स्वामी जाणे अशी नाही बट्टा लागला. सगळे पाठ आहे तुम्हाला. इंद्रचंद्राचे धाक धराला तो केवळ 55 दुर्योधन मोहरली गदा घेतला प्राण केवळ 55 तुका म्हणे कामा नाही एक मुख म्हणून 55 म्हणजे काय? आनंद म्हणजे मुख, पंच म्हणजे 5, कामाला 5 मुख आहे कृष्ण. 5 म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. मग शब्दाचं मुख कान, स्पर्शाचं मुख त्वचा, रूपाचं मुख डोळा, रसाचं मुख जिव्हा आणि गंधाचं मुख नाक, असा 5 मुखाचा काम. विठ्ठल म्हणून त्याला पंचानन म्हटलेलं आहे. येडका मदन तो केवळ पंचानन. नाही तर मोठ्या मोठ्याला आता त्याच्यावर पुन्हा कीर्तन होईल. तिकडे जायचं नाही आपल्याला, 20 मिनिट आहे. मी शुद्धीवर आहे, तुम्ही खाली. पण आपल्या मुलाच्या वयाची मुलं त्यांची लग्न झाली की म्हातारी म्हणत असते, फार हुशार म्हाताऱ्या, शिक्षणात कमी असेल पण हा उपदेश करायला कुठून त्यांना ज्ञान येतं कुणास माहित. का रे काय आजी, विठोबाला रुक्माई आहे, तुकारामाला जिजाई आहे, तू घे उरकून. 4 वर्ष आळंदीत गुरुनं सांगितलं त्याचं लक्षात राहत नाही, पण म्हातारीचं लगेच लक्षात आले दोघं पंढरपूरच्या वारीला, हे उरकून. तसं अरे तुझ्या नंतरचे मुलाची लग्न झाली, 2 मुलं आहे, तू कधी पुढच्या वर्षी आम्ही मेल्यावर करशील का? पुढच्या वर्षी. जशी आई रागावते तसं हनुमानजीची मम्मी हा युक्तिवाद आहे. मारुती शब्दाचा अर्थ मारुत म्हणजे वारा, म्हणून पवन पुत्र म्हणून मारुती, पण एक युक्तिवाद आहे. अंजना माई दरवर्षीच्या वैशाखात हनुमानजीला आग्रह करायची, यंदा उरकून घे बाबा, यंदा उरकून घे मारुती, यंदा उरकून घे, अरे यंदा उरकून घे.
शेवटी म्हातारी रडायला लागली तरी हा बाबा भानगडीत पडला नाही. बच्चे ने शादी नहीं की, बच्चे ने शादी नहीं की इसलिए जिसकी माँ रोती है उसको मारोती कहते हैं. लक्षात येईल. म्हणून यापासून सुटले चौघे जण. सुख भीष्म हनुमान चौथा कार्तिक स्वामी जाण. खेया माझी हनुम्या शहाणा न पडे काम वेसनी रे. म्हणून सुबट पारमार्थिक दृष्ट्याही आणि लौकिक दृष्ट्याही. मग हे सुबटा भक्तीच्या वाटा काय